नमस्कार मित्रांनो, आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. खास करून अशा लोकांसाठी जे सदा सर्व काळ भारतीय संस्कृतीची गोडवे गातात. परंतु हे करताना आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरतो आणि त्याची आठवण करून द्यायला मी आलोय. वानप्रस्थ आश्रम हा शब्द आपण ऐकला असेल कधीतरी, नक्की शाळेमध्ये असेल, घरच्यांकडून असेल किंवा कुठल्या बाबांकडून. वानप्रस्थ आश्रम हा आपल्या आयुष्यातील 4 आश्रमातील महत्त्वाचा आश्रम. जसं धर्माचा पाया हा 4 पुरुषार्थांवर आहे, 4 वेदांवर आहे, आणि तसाच तो ह्या 4 आश्रमांवर आहे. ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे आपण जे शिक्षण घेतो त्या दरम्यानचा काळ, गृहस्थ आश्रम साधारणतः 25 ते 50 पर्यंतचा काळ, आणि ज्यावेळेस आपली मुलं अपत्य मोठी होतात, त्यांनाही मुलं होतात, त्यानंतरचा पुढचा काळ म्हणजे वानप्रस्थ आश्रम, आणि त्याच्याही नंतरचा म्हणजे संन्यास आश्रम. आपल्याला 2 आश्रम माहीत असतात, पण दुर्दैवाने ह्या 2 आश्रमाच्या पलीकडे आपण सरकत नाही, आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून कुटुंब व्यवस्था मोडकळीस आली आहे. तुम्ही म्हणाला असं कसं? हे तर काही शक्य नाही आहे. आमच्या घरातले धर्माचं खूप पालन करतात, आम्ही पण करतो, आम्हाला अभिमान आहे धर्माचा. मग धर्माचा अभिमान आहे, धर्मासारखं वागायला हवं. आजकाल घराघरांमध्ये जी भांडणं होतात, म्हणजे आईवडील, मुलं, सासू सुना किंवा इतर भावंडांमध्ये ही जी काही भांडणं होतात, याला कारण आपला मोह. मग तो आपल्या मुलांप्रती असो, नातवंडांप्रती असो, पैशाप्रती असो, किंवा द्वेष असो दुसऱ्या व्यक्तीचा. ह्या सर्व गोष्टी न सोडल्याने आणि चिटकून राहिल्याने प्रॉब्लेम होतात, आणि मग दुर्दैवाने वानप्रस्थ आश्रमाऐवजी आईवडिलांना वृद्धाश्रमात जावं लागतं. आणि ते वृद्धाश्रमात गेले की मग बाहेर समाज बोंबलतो की अरे, मुलांना तर एवढं सांभाळलं, मग तरी पण मुलांनी आई आपलं वृद्धाश्रमात टाकलं. का टाकलं हे देखील विचारा. कारण कुठलीही व्यक्ती देव असू शकत नाही, देवता तुल्य असू शकते. प्रत्येकाला मोह, माया, प्रेम सर्व गोष्टी लागू असतात. षड्रिपूंनी आपण बांधलेले आहोत. परंतु आपण कोणाला जन्म दिला याचा अर्थ आपण देव झालो असं नाही. कारण मग आपल्याही आधी कुणीतरी होतं, मग तेही देव होते. ज्यांना जन्म दिला तेही कोणाला तरी जन्म देतील, तेही मग देवच बनतील. मग देवाने देवावर अन्याय केला असं म्हणायचं का? तर सर्वात सोपा, अतिशय त्रिकालाबाधित सत्य असलेला जो मार्ग आहे तो म्हणजे आपल्या धर्माचं पालन जर करायचं असेल, योग्य वेळेस आपल्या सर्व लोकांमधनं बाजूला जावं आनंदाने. योग्य वेळेस कुठल्याही गोष्टीतून, मोहांमधून, मग तो आपल्या संपत्तीचा असो, पती पत्नींचा असो, मुलांचा, नातवंडांचा, कोणाचाही असो, त्यातून बाजूला होणं हे महत्त्वाचं आहे. आणि भारतीय संस्कृती हे चातुराश्रम तेच शिकवतात. दुर्दैवाने त्याचं पालन होत नाही. एकमेकांमध्ये भांडणं वाढतात. मग ते पैशासाठी असेल, इतर काही स्वार्थ असतील, आईवडिलांना सांभाळायचं नसेल, किंवा आईवडील मुलांना त्रास देत असतील, या सर्व गोष्टींची परिणिती म्हणजे त्यांना सोडून दिलं जाणं, किंवा त्यांनी मुलांना त्रास देणं, किंवा त्यांची रवानगी वृद्धाश्रमात होणं. तर नेहमी एक पार्टी दोषी असते असं नाही. यासाठी चांगले संस्कार असतील तर आपलं आचरण देखील चांगलं राहील, आणि आपलं आचरण चांगलं असेल तर इतरांप्रती, गोष्टींप्रतीचा मोह कमी होईल. मोह कमी असेल तर आपण दुसऱ्यांना न्याय देऊ शकू, आणि न्याय देऊनच आपण स्वतःला न्याय देऊन स्वतःची तब्येत चांगली ठेवून आपण योग्य वेळेस सर्वांपासून लांब जाऊन भगवंताची आराधना करू आणि हेल्दी जाऊ. आजच्या काळात मधुमेह, लिव्हरचे प्रॉब्लेम, डायबिटीज, हार्ट अटॅक या सर्व गोष्टींचं कारण प्रचंड खाण्याची वासना, कामावरती कंट्रोल नाही, अति काम करणं, अति इतरांचा मोह असणं, आणि त्या हवेपायी इतरांचा बळी घेणं, इतरांना त्रास देणं, टॉर्चर करणं, आणि त्यामुळं कुटुंब व्यवस्थेला छेद जातोय. सध्या काळाची आव्हानं वेगळी आहेत. परदेशी गोष्टींचा इतका सुळसुळाट झालेला आहे, आणि तो होणारच, आणि पुढे चालून त्याने बदल घडणार आहे. ह्या बदलाला आपण तयार असायला पाहिजे. आणि जेव्हा संस्कार कानी कपाळे आपण जेव्हा बोलतो, तेव्हा पुढच्या पिढीवर दोष न ठेवता आपण संस्कारी आहोत का हे पहिलं पाहावं. आपण देव नाही आहोत, आपण मानव आहोत. आपल्याला राग, लोभ, मद, मोह, मत्सर सर्व आहे. आपण पुढच्या पिढीला चांगले संस्कार करावे, त्यासाठी आपण संस्कारी असावं. योग्य गोष्ट योग्य वेळी करावी, त्यांनाही ते द्यावं, आणि आपल्या आचरणाने पुढची पिढी शहाणी होत असते. तर बऱ्याच वेळा ज्या वेळेस घरांमध्ये कलह होतो, त्याचं पहिलं मूळ कारण असं असतं की त्या मुलांवरती संस्कार नीट लावले गेलेले नाही आहेत. आणि तो दोष मुलांचा आहे का? नाही, तो आपला दोष आहे. त्यामुळं योग्य वेळेस सर्व गोष्टीतून रिटायर व्हा.
कारण येत्या काळामध्ये कुटुंब व्यवस्था अजून मोडली जाणार आहे. पूर्वी ज्याला संयुक्त कुटुंब पद्धती किंवा जॉईंट फॅमिली म्हणायचे, 10, 15, 20 लोकांचं एक घर असायचं, वाडा असायचा, त्यात लोक राहायचे. हळूहळू ते ब्रेक होत गेलं कारण शहराकडे लोक जायला लागली, न्यूक्लिअर फॅमिली आली. आता इथून पुढं लोकांना फक्त एकत्र राहायचं लग्नाशिवाय, अशाही गोष्टी घडत आहेत आणि याला आपण आज वाईट म्हणू शकतो. 20 वर्षानंतर तुम्ही राहणार सुद्धा नाही. 25-30 वर्षानंतर तुमची मुलंही वयस्कर झालेली असतील. पुढच्या पिढीला आपण वाईट जरी म्हटलं तर घडणाऱ्या घटना आपण टाळू शकत नाही. मग आपण काय करू शकतो, तर आपल्या वागण्याने आदर्श घालून आपण आपली संस्कृती सांभाळू शकतो. आणि कुठल्याही काळामध्ये भविष्यामध्ये देखील हे चारही आश्रम लागू होतात. फक्त पालन त्यांचं व्यवस्थित केलं पाहिजे. जर भारतीय मूल्य सांभाळायची असतील तर पहिलं आपण आपलं आचरण सांभाळावं. त्यामुळं वयोवृद्धांना, वयस्कांना माझी नम्र विनंती आहे की मोहामधनं दूर जा, इतरांना त्रास देऊ नका आणि स्वतःच्या खाण्यापिण्यावर कंट्रोल ठेवा, स्वतःची तब्येत चांगली ठेवा, जेणेकरून आपण दुसऱ्यावरती भार बनणार नाही. कारण आपण ज्यावेळेस म्हणतो ना की भारतात सुवर्णयुग होतं, भारत विश्वगुरू होता, बरंच काय 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 हे होतं, पण त्या काळामध्ये लोकही तशी होती. आत्ता लोकांना समोर टी व्ही लागतो आणि टी व्ही समोर लोक हादळत बसतात आणि त्यांना प्रचंड गोष्टींचा मोह असतो. मग कसा सुवर्ण काळ येईल? स्वतःवरती नियंत्रण असलं, स्वतःच्या कुटुंबावरती व्यवस्थितपणे त्यांना संस्कार असले, निश्चितपणे सगळे आनंदी राहतील. आणि त्याकरता या सर्व आश्रमांचं पालन व्हायला हवं. आणि भारतीय संस्कृती, भारतीय तत्त्वज्ञान हे खरोखर वैश्विक आहे. सुदैवाने ते भारतामध्ये शोधलं गेलं, त्याच्यावर काम झालं. आपलं कर्तव्य आहे आपण ते पालन करावं आणि इतरांना देखील शहाणं करून सोडावं. आणि ते फक्त आणि फक्त आचरणानेच होऊ शकतं. तोंडाने बाता करून काही होणार नाही. गावाकडे एक म्हण आहे, तोंड करी बाता आणि डॅश डॅश खाई लाथा. आणि त्यामुळं कुटुंबांमध्ये अडचणी होतात. त्यामुळं बोलतो तसं वागलं तर काही अडचण नाही आहे. माझ्या भारतप्रेमी मित्रांनो, माझ्या भारतीय संस्कृती, हिंदू धर्मप्रेमी मित्रांनो, जेव्हा केव्हा तुम्हाला कुठला एखादे बाबा बुवा सांगत असतील की आईवडिलांना सांभाळा, कीर्तनातून आपण अनेक वेळा ऐकलेलं असतं. मग घरात येऊन ते म्हातारे कोतारे म्हणतात की तुम्ही आम्हाला सांभाळायला पाहिजे, त्या बाबांनी असं सांगितलं तसं सांगितलं. पण ही बाबा लोक एक गोष्ट विसरतात की आपल्या धर्मामध्ये 4 आश्रम आहेत. उरलेल्या 2 आश्रमाबद्दल ते वयोवृद्धांना सांगत का नाहीत? सुदैवाने बरेच स्वाभिमानी आणि धर्मनिष्ठेने भारावलेले लोक आहेत जे या आश्रमांचं पालन करतात, परंतु बहुतांश समाज पुढच्या पिढीला वेठीला धरतो. माझ्या वडिलांनी स्वतः या गोष्टींचं पालन केलं. ते स्वतः घरी जरी राहत असले, आम्ही त्यांच्यापासून लांब होतो, त्यांनी आम्हाला कधीच त्रास दिला नाही. उलट त्यांनी आम्हाला शेवटपर्यंत मदत केली. आणि माझे वडील घरामध्ये राहून देखील त्यांनी धार्मिक गोष्टी स्वतःच्या स्वतः केल्या. शेवटपर्यंत ते आनंदी होते. याचं कारण त्यांची आपल्या धर्मावर, आपल्या गोष्टींवर श्रद्धा होती. त्यामुळे मला माझ्यासमोर हा प्रत्यक्ष अनुभव आहे. जर आपला स्वतःच्या धर्मावर विश्वास आहे तर आपल्याला भगवंत राखणार आहे. मुलांची गरज नाही. हां, त्यांनी मदत करायला पाहिजे, हरकत नाही आहे, त्यांचं ते कर्तव्य. परंतु आपलं कर्तव्य काय? वय झाल्यानंतर आपण त्यांच्यापासून बाजूला हो, निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण भाग घेऊ नये. त्याने गृहकलह वाढतो. त्याच्यामुळे जसं सांगितलं तर आईवडिलांना सांभाळा, तसंच आईवडिलांना सांगायचं की तुम्ही मुलांवर संस्कार करण्यासाठी त्याग करा. तुम्ही योग्य वेळ झाल्यावरती वानप्रस्थाश्रमात जा आणि त्याचाही पलीकडचा काळ गेला तर संन्यासाश्रमात जा. तुम्ही दीर्घायुषी व्हाल. लवकर लोक मरण्याचं कारण आणि अतिशय जर्जर होऊन जगण्याचं कारण हे आहे की मोह सुटत नाही खाण्याचा, वस्तूंचा, घराचा आणि पोरांचा. आणि मी 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 हा अहंकारामुळे त्या माणसाला प्रत्येक निर्णय प्रक्रियेत मध्ये राहून डिक्टेट करू वाटतं. आणि ह्या दुर्दैवी सिनेरीमुळे अनेक कुटुंब तुटली, अनेक सुनांनी आत्महत्या केल्या, अनेकांचे बळी गेले. हुंडाबळीचं तर आपल्याला माहीतच असेल. याला कारण काय आहे? याला कारण आपण जरी धर्म हिंदू म्हणत असलो, धर्माप्रमाणे वागत नाही. तर माझी तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की धर्म फक्त ऐकण्यासाठी नाही, तो प्रयत्न करून आपल्या स्वतःमध्ये अंगीकारण्यासाठी असतो. आणि धर्माला प्रश्न विचारतो तेव्हा त्यात आपण चुकीचं करत नाही, तर त्यातून आपल्याला सत्य गवसत असतं. आणि भारतीय धर्म एकमेव धर्म असा आहे ज्याला तुम्ही कितीही प्रश्न विचारा, त्याला किती लांछन ठेवा, तरी त्याच्यातून तुम्हाला
म्हणजे त्रिकालापदीत सत्यच सापडेल. कारण ज्यांनी उपनिषदं किंवा वेदांचं वाङ्मय रचलं किंवा ज्यांनी अनेक गोष्टी पुढे लिहिल्या, जसं ब्रह्मसूत्र असेल, भगवद्गीता असेल, हे सर्व लोक त्रिकालदर्शी होते. यांना पूर्ण अनुभव होता. त्यांच्या ज्ञानातून ते बाहेर आलं. त्यामुळं धर्माप्रमाणे वागायचं असेल तर त्या पद्धतीनेच आश्रमांचं पालन केलं पाहिजे. धन्यवाद. वृद्धाश्रमाविषयी तुम्हाला मला एक सत्य सांगायचं आहे, कारण मी बऱ्याच ठिकाणी असं पाहिलं आहे दुर्दैवाने, की अतिशय उच्च शिक्षित मुलं आईवडिलांना सांभाळू शकत नाहीत, तेव्हा ते त्यांना वृद्धाश्रमात टाकतात. आणि आईवडील पण खूप हुशार असतात. त्यांच्या काळात त्यांनी खूप नाव केलेलं असतं आणि त्यांना पर्याय नसल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात जावं लागतं. पण ही वेळ का येते? कारण एक तर मुलांवर अतिशय जास्त आंधळा असलेलं प्रेम, किंवा मुलांना करिअरमुळं पर्याय नसल्यामुळे आईवडिलांना वृद्धाश्रमात टाकावं लागतं. ती वेळ आता पुढच्या 20-25 वर्षात ऑलमोस्ट सगळ्या आईवडिलांवरती येणार आहे, म्हणजे आमच्यासारख्या लोकांवरती. मग त्याला पर्याय काय आहे? आता ज्यांना पर्याय नाही त्यांना 100% तिकडे जावंच लागणार आहे, कारण काळाच्या गरजा, काळाची आव्हानं वेगळी असतात. पूर्वी सगळे एकत्र राहायचे, सगळं वेगळं होतं. आता कमवण्यासाठी मोठा संघर्ष आहे. त्यामुळे मुलांना प्रत्येक वेळेस दोष देणं म्हणजे इतकं चुकीचं आहे, की काही झालं की आईवडील योग्य आणि मुलं अयोग्य. हे एकदम चुकीचं आहे. कारण तुम्ही ज्यावेळेस शर्ट पॅन्ट घालायला लागले, तुमच्या आधीचे आईवडील तुमचे धोतर घालायचे, बायका नऊवारी घालायच्या. आता तुमची मुलं शॉर्ट्स घालतात, तुमच्या म्हणजे मुली ह्या ड्रेस घालतात. हे काळानुसार या सर्व गोष्टी बदलत असतात. प्रत्येक गोष्टी बदल. तुम्हाला फळं चाखायला आवडतात. पूर्वी बैलगाडीत लोक जायचे, आता विमानाने जातात. मग तुम्ही बैलगाडीत जा, तुमची मुलं पण तुमच्यासोबत मागेच येतील. असं करून चालणार नाही. काळ बदलतोय, गोष्टी बदलत आहेत, सर्व गोष्टी बदलणार आहे. आपण आपली तब्येत जर चांगली नीट राखली आणि थोड्याशा गोष्टी जर कंट्रोल केल्या तर आपण योग्य प्रकारे सर्वातून बाजूला जाऊन आनंदी राहू. अति हव्यास, पैशाचा अति हव्यास, वस्तूंचा हव्यास, याच्यामुळं म्हणजे प्रत्येक कुटुंबामध्ये तर कलह आहे, पण तो कलह त्या कुटुंबामुळे त्या समाजामध्ये पण येतो. आणि अख्खा समाज तसा बनल्याने फक्त मला 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 पाहिजे एवढंच आपल्याला आसपास दिसतं आणि प्रत्येकजण एक दुसऱ्याला लुटतो. भावाचा दुसऱ्या भावावर विश्वास नाही, बायकांचा एकमेकांवर विश्वास नाही, मुलांचा आईवडिलांवर विश्वास नाही आणि आईवडिलांचा मुलांवर विश्वास नाही. आणि याला कारण म्हणजे आपल्याला संस्कार नीट नाहीत. म्हणून पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, धर्माविषयी जर बोलायचं असेल तर तो धर्म अंगीकारा, ना की फक्त त्याच्याविषयी बडबड करा. आणि आपण खरे धार्मिक असू तर आपल्या वर्तनातून ते दिसेल.